लाडक्या बहिणींची योजना आली. लाडक्या बहिणी फार हुशार, त्यांच्याकडे शिस्त आहे, त्यांच्याकडे प्रेम आहे, त्यांच्याकडे जिव्हाळा आहे, त्यांच्याकडे शिस्त किती मोठी आहे बघा ना तुम्ही. ज्यावेळी त्यांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम आपल्याकडे आहे का? झाला ना? पुढल्या वर्षी करा आता, असू द्या. तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम होता ना, त्या असे हळदी कुंकू लावतात. कधी तुम्ही बघितलं का साडीवर पडले, कुठे साडी मागले, कधी दिसली नाही. पण आमच्या भजन्यांना बुक्का लावायला पाठवा, असा बुक्का घेतात आणि असाच वाढतात. सगळ्या पैरणीवर मागतो. त्या दिवशी एक जण नवीनच होता कीर्तनाला, त्याने बुक्का लावला माझ्या, ते बोट काढलं झालं. तो म्हणलं कुठं पुसावं मागं गेला आणि माझ्याच पैरणीला पुसलो. शिस्तच नाही अजिबात माणसाना. तशी इकडे शिस्त आहे या माता मावल्यांना. त्यांना बरोबर कळतं कुठं बसावं. ती बघा सगळी पद्धतशीर सगळ्या बसलेल्या आहेत. त्यांची उपस्थिती सध्या जास्त आहे. त्यांना कळतं काय पाहिजे काय नाही, बरोबर त्यांना माहिती असतं. असं तर सरकारलाही माहिती आहे. लाडकी बहिणी योजना आणली, पण या बहिणीला हुशार. आमच्याकडच्या 7-10 वर्षापूर्वी काय झालं, ज्यांचं 58, ज्यांचं वय 57, ज्यांचं 55 होतं, त्यांनी त्यावेळेला आधार कार्ड वय वाढून मिळत होतं. मग तेव्हा हाफ तिकीट नव्हतं. मग ते हाफ तिकीट व्हायला पाहिजे म्हणून तेव्हा त्यांनी काय केलं, 65 लावून घेतलं. आणि जशी लाडकी बहीण योजना आली तसं पहिला निकष 65च्या आतल्यालाच मिळणार. पुढच्या मग ह्या आधार कार्डाकडे धावल्या, हे वय कमी करून दे. तो म्हणला तेव्हा होईत होता, आता नाही जमत. आता बघा आपल्या कर्मचाऱ्यांनी वय वाढून घेतलं, त्यांना गप घरी बसावं लागले. त्या अशा बँकाच्या लाईनीकडे बघतात आणि आपल्या नशिबी नाही हाला. असं जर आपल्या नशीब असं तर आपण सुद्धा लाईनीला उभं राहिलो असतो. पण लाडक्या बहिणी किती रुपये मिळतात महिन्याला? 1500. मग वर्षाला किती झाले? 18,000. म्हणजे वर्षाचे 12च्या 12 हप्ते संसाराला लावायचे नाहीत. वर्षाचा एक हप्ता काय करायचा, गावात असा सप्ताह आला, गावात असा उत्सव मंदिराचा आला का एक हप्ता मंदिराला द्यायचा. आणि जर तुम्ही नाही दिला का तुमची योजना 2 महिन्यात बंदच पडली म्हणून समजा. योजना वाटेन चालू राहावी म्हणून एक तरी हप्ता देवाला द्यायचा. आणि हे तुम्हाला कळतं.